मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचा हप्ता महत्त्वाची अपडेट आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कालपासून म्हणजेच काय 13 जानेवारीपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व हे पैसे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुम्हाला सुद्धा हे पैसे जमा झाले असतील तर नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. व अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सध्या आहे ते म्हणजे काय, नोव्हेंबरचा हप्ता आला नाही मग डिसेंबरचा हप्ता आम्हाला मिळणार का, कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळाले आहेत, कोणाला मिळणार नाही, कोणाला कोणते प्रॉब्लेम झालेले आहेत व लाडक्या बहिणींसाठी हे वितरण किती दिवस सुरू राहणार आहे, असे अनेक प्रश्न आहे. आपण या प्रश्नाची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ई-केवायसीमुळे जो ई-केवायसीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आम्हाला पैसे जमा झाले नाहीत का, ई-केवायसीचा प्रॉब्लेम कुठे सॉल्व्ह करता येणार आहे, आम्हाला कोणाला जाऊन भेटावं लागणार आहे, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर पहिला प्रश्न आहे तो म्हणजे काय, नोव्हेंबरचा हप्ता आला नाही पण डिसेंबर हप्ता मिळतील का किंवा मिळणार आहेत का. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, 1500 रुपयेचा लाभ नोव्हेंबरचा हप्ता होता तो 31 डिसेंबरला वितरण झालं आहे व जवळजवळ 40% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत. तर तिथं सांगितलं जात होतं की निधी कमतरतेमुळे हे पैसे जमा झालेले नाहीत, पण जेव्हा स्पष्टपणे चौकशी केल्यानंतर असं समजले आहे की ई-केवायसी मध्ये चूक झाली आहे. जिथे हो किंवा नाही असे प्रश्न विचारले होते तिथे तुमचे प्रश्न चुकले आहेत किंवा ई-केवायसी करताना काही प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे तुमचे पैसे थांबवले गेले आहेत असं दिसून येत आहे. पण काही लाडक्या बहिणींना मेसेज सुद्धा आले की आमची ई-केवायसी सक्सेसफुल झाली आहे. पण सक्सेसफुल जरी मेसेज आला असेल तर तिथे प्रश्नांमध्ये तुमची चूक झाल्यामुळे तुमचे 1500 रुपये हे बंद झाले असणार आहे. तर इथे नोव्हेंबरचा हप्ता आला नाही पण डिसेंबरचा हप्ता मिळाला का असं नाही, तर पैसे थांबलेले आहेत. नोव्हेंबर व डिसेंबरचे दोन्ही पैसे आले नाहीत. ई-केवायसी मध्ये चूक झाली आहे, हप्ते बंद झाले आहेत. ई-केवायसी मध्ये नवीन संधी दिली पाहिजे आहे. ई-केवायसी मध्ये जवळजवळ 40 लाख लाडक्या बहिणींची ई-केवायसी सध्या झालेलीच नाही, म्हणजे 40 लाख लाडक्या बहिणी आहेत की त्यांची ई-केवायसी झालेलीच नाही. तर अशा लाडक्या बहिणींना नवीन संधी दिली पाहिजे आहे. ज्यांच्या चुका झाल्या आहेत त्यांच्यावरती सुद्धा सरकार नक्कीच तोडगा काढणार. कारण का 1 ते 2 हप्ते जरी बंद झाले तर ह्या ई-केवायसीचा आणि ह्या हप्त्यांचा काही संबंध नव्हता, कारण परत चेकिंग होणार होते. पण लाडक्या बहिणींची ई-केवायसी मध्ये चूक झाल्यामुळे नक्कीच इथे लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम आले. आपण सरकारकडे एकच विनंती करत आहोत की आम्हाला ई-केवायसीसाठी एक नवी संधी उपलब्ध करून द्या. कारण बऱ्याच लाडक्या बहिणींची ई-केवायसी चूक झाली आहे, बऱ्याच लाडक्या बहिणींना सर्व्हर डाऊन आहे, वेबसाईट चालत नव्हते, त्याच्यामुळे ई-केवायसी झालेलीच नाही. ई-केवायसी चूक कुठे चेक करायचं आहे. आता बऱ्याच जणांना वाटतं की आमचं सक्सेसफुल असं मेसेज आलेला आहे तर आमची ई-केवायसी चूक झाली असणार आहे का, आमची ई-केवायसी चूक झाली असणार आहे का. तर तुम्हाला महिला व बालविकास विभागाकडे चेक करू शकता हे. आता ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नव्हता पण डिसेंबरचा हप्ता आलेला आहे, काही लाडक्या बहिणींना हे आलेला आहे, पण ते कोणाला, तर लक्षात घ्या, ज्यांना अकाउंट क्लोज प्रॉब्लेम होता, आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे की काय करायचं आहे, सगळी माहिती सविस्तर घेतलेली आहे. आपण काय करूया की कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देऊया, जेणेकरून तुम्हाला चेक करता येणार आहे की अकाउंट क्लोज प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर तुम्हाला पुढचे हप्ते 100% जमा होणार आहे. तर कोणत्या महिन्याचा लाभ सध्या सुरू आहे, तर सध्या फक्त आणि फक्त डिसेंबर महिन्याचा लाभ सुरू आहे. बरं, आपल्याला असं सांगितलं जात होतं ना की 3000 रुपये जमा होणार, मग त्याचं काय झालं, बरोबर आहे का. तर ही माहिती खोटी नव्हतीच, 3000 रुपये जमा होणार. कारण का सांगू का, राज्य निवडणूक आयोगाकडून लाडकी बहीण योजनेस लाभ अग्रिम स्वरूपात देण्यास मज्जाव, म्हणजे यांच्याकडून जे काही माहिती देण्यात आली आहे, म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने ते सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची मोठी भेट, 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबर व जानेवारी महिन्याचे 3000 रुपये जमा होणार. अशा प्रसिद्ध झालेल्या बातम्याच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याच्यामुळे काय झालं, फक्त आणि फक्त आता डिसेंबर महिन्याचा लाभ दिला गेला. तर लाडक्या बहिणींनो पुढील हप्ताही लवकर वितरण होणार आहे, टेन्शन घेऊ नका. किती दिवस वितरण सुरू राहील व कुठे व कोणत्या जिल्ह्यात वितरण सुरू आहे, तर सर्व जिल्ह्यात हे वितरण सुरू आहे. किती दिवस वितरण सुरू राहील, तर लास्ट जो 31 डिसेंबरचं वितरण आहे, 31 आणि 1 तारखेला, 1 तारखेला खूप कमी प्रमाणात वितरण झाले, 31 तारखेला खूप जास्त प्रमाणात झालं. तर यावेळेस सुद्धा त्या अंदाजे असं होऊ शकते की 1 ते 2 दिवस हे वितरण सुरू राहील. आज सुद्धा वितरण झालं तर नक्कीच तुम्हाला मी
सांगणार आहे. आपल्या चॅनलद्वारे नक्कीच अपडेट्स येत असतात, त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण का किती दिवस वितरण सुरू राहील, कोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यामध्ये, ही सगळी परफेक्ट माहिती आपल्या चॅनलद्वारे आपण सांगत असतो. त्यानंतर डिसेंबर हप्ता 18वा हप्ता वितरण 13 जानेवारीपासून झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे एकत्रित 2 हप्ते मिळाले नाहीत, ही सुद्धा माहिती आहे. तर लाडक्या बहिणींनो, डिसेंबरचा हप्ता 18वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 13 जानेवारी म्हणजे कालपासून हे वितरण झालेलं आहे. तर आता तुम्हाला जाऊन काय चेक करायचं आहे की तुमचं बँकेचं म्हणजे काय, जे तुमचं पोस्ट बँकेचं खातं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण आधार सीडिंग आहे का नाही, किंवा दुसऱ्या कोणत्याही बँकेत तुम्ही चेक करू शकता. कारण आधार सीडिंग महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय तुमच्या खात्यात पैसे येणार नाही. जे काही ट्रान्झॅक्शन्स तुम्ही केले नसतील तर ट्रान्झॅक्शन करून घ्या, तर तुमचे पुढील हप्ते नक्कीच जमा होणार आहे. या व्यतिरिक्त अजून कोणते प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. आणि आपल्या सर्वांनाच माहिती की लाडक्या बहिणींना केवळ डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे, जानेवारीचा हप्ता आगाऊ देऊ नका असे निवडणूक आयोगाची सरकारला सूचना असल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींना डिसेंबरचाच हप्ता मिळणार आहे. बरं, या जर तुम्ही निकषांमध्ये बसत असाल तर तुमचे पैसे कोणीही बंद करू शकत नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमचे काहीही प्रश्न असू द्या नक्कीच कमेंट करून विचारा. महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे नक्की जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा आणि आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.